ओके, मी स्क्रीन शेअर करतोय. सो डिजिटल मार्केटिंग वेबिनार आहे आज 20 ऑफ जुलै आहे आणि निखिल एक सोल्युशनमधून आपण हा वेबिनार स्टार्ट करत आहोत. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळेजण जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद. आणि वेबिनारच्या लास्टला आपण सर्वांचे क्वेश्चन्स अँड आन्सर सुद्धा घेऊयात. ओके. सो ह्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे ते मी आधी थोडं एक्सप्लेन करतो. बेनिफिट्स ऑफ डिजिटल मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंगचे फायदे काय काय आहेत. डिफरन्सेस बिटवीन डिजिटल मार्केटिंग अँड ट्रॅडिशनल मार्केटिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स जो आहे तो पाहायला मिळेल. त्याच्यानंतर वाय शुड एस ओ वर्क. ओके, एस का केलं पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. लेट मी क्लिअर फर्स्ट. सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय का? एकदा थम्सअप करा फक्त येत असेल तर. सगळ्यांना आवाज ऐकू येते का? कोण आहे का ज्याला आवाज ऐकू येत नाही असं? ओके. ओके, थँक यू. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. ओके. सो काय काय आपण ह्या प्रेझेंटेशनमध्ये पाहणार आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूयात आधी. बेनिफिट्स ऑफ डिजिटल मार्केटिंग जे ट्रॅडिशनल मार्केटिंग आहे आणि डिजिटल मार्केटिंग जे आहे त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. त्याच्यानंतर एस कसं काम करतं. ओके. कॉन्टेंट मार्केटिंगचा काय यूज आहे. ओके. आणि सोशल मीडिया का यूज करावं, सोशल मीडिया मॅनेजमेंट कसं करावं. ओके. आणि त्याच्यानंतर आम्ही ॲज अ निखिल एक सोल्युशनमधून आम्ही तुमची कशा पद्धतीनं हेल्प करू शकतो आणि लास्टला आमच्या कोर्सबद्दल थोडी काही माहिती राहील ती तुम्हाला सांगण्यात येईल. ओके. सो ॲट द फर्स्ट मी माझ्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देतो की मी ॲज अ डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट काम करतो एका MNC कंपनीमध्ये. इंटिग्रा सॉफ्टवेअर सोल्युशन असं त्याचं नाव आहे. टोटल 10 इयर प्लस एक्सपिरियन्स आहे मला ह्या फील्डमध्ये. डिजिटल मार्केटिंग, परफॉर्मन्स मार्केटिंग, कोर SEO, पेड ॲड्स. पेड ॲड्समध्ये आपण लिंक्डइन, गुगल, फेसबुक, कोरा अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आपण ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती केलेली आहे. ओके. आणि मी काही इंटरनॅशनल प्रोजेक्टसुद्धा हँडल केलेले आहेत US, UK, नेदरलँड्स आणि दुबईमधून. ओके. सो जो काही डिजिटल मार्केटिंगचा कोर्स राहील किंवा जो काही डिजिटल मार्केटिंगची ट्रेनर राहील तो स्वतः मी असेल. सो त्याच्यासाठी ही इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट स्लाइड. बेनिफिट्स ऑफ द डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा काय फायदा होतो.
ओके. सगळ्यात पहिल्यांदा अ, आपण इंडिव्हिज्युअल लेव्हलला असू किंवा आपली स्वतःची कंपनी असू द्यात किंवा ऑर्गनायझेशन असू द्यात, प्रत्येकाला ग्रो करायचं असतं, बरोबर? तर ग्रो करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मेथड्स वापरतो. जे काही आपलं प्रोडक्ट आहे, जे काही आपली सर्व्हिस आहे, ती आपण समोरच्या पार्टीला सेल करतो. ओके. ह्याच्यामध्ये मल्टिपल टाइप्स राहतात, जसं बी टू बी, बी टू सी, ओके, डी टू सी, डायरेक्ट टू क्लायंट. ओके. सो डिजिटल मार्केटिंग केल्यानं काय होतं, तर आपलं जे काही आपलं प्रोडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे, ती आपली एखाद्या कुठेतरी एका XYZ ॲड्रेसला असते. आपण लोकली त्याचं काम करत असतो, बरोबर? ज्यावेळेस आपण डिजिटली जातो, त्यावेळेस आपल्याला वास्ट ऑडियन्स मिळतो, जो आपण कव्हर करू शकतो. आपण आपला ब्रँड जो आहे तो बूस्ट करू शकतो. त्याची व्हिजिबिलिटी जी आहे ती वाढवू शकतो. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो तुमचा डिझायर्ड प्रॉस्पेक्ट आहे, म्हणजे ॲक्चुअल तुमची जी सर्व्हिस घेणारी व्यक्ती आहे, ओके, त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने पोहोचू शकता. ओके. हा सगळ्यात मेन डिफरन्स आहे. जे काही ट्रॅडिशनल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग काय आहे, ह्याच्यामधला डिफरन्स जो आहे तो तुम्हाला नेक्स्ट स्लाईडमध्ये समजून जाईल. जसं की आता ट्रॅडिशनल मार्केटिंग. ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये आपण काय-काय करतो? तर सगळ्यात पहिली तर गोष्ट तुम्ही होर्डिंग्ज लावता. ओके. तुम्हाला पुणे, मुंबईसारख्या लोकेशनमध्ये एखाद्या अ, चांगल्या वेल ट्रॅफिक असणाऱ्या लोकेशनवरती जर तुम्हाला होर्डिंग लावायचं असेल, तर ते 2 ते 3 लाख रुपये पर वीक तुम्हाला चार्ज करतात. ओके. त्याच्यानंतर अजून काय आपण ट्रॅडिशनल मार्केटिंगमधून करतो, तर पॉम्पलेट्स वगैरे वाटतो. आपण काही आपले टी-शर्ट्स लोकांना वाटतो. आपण बॅग्स, बाकीचे जे काही गोरिला मार्केटिंगच्या जे टॅक्टिक्स आहेत, त्या आपण करतो ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये. न्यूजपेपरमध्ये आपण ॲडव्हर्टाइज देतो, बरोबर? डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण काय-काय करतो? तर डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा सोशल मीडियाचा वापर करतो. जे काही फ्रीचे सोशल मीडिया आहेत, जसं की Facebook आहे, WhatsApp आहे, Instagram, TikTok, ओके. अशा पद्धतीच्या सोशल मीडियाचा आपण वापर करतो. थोडंसं प्रोफेशनल लेव्हलला गेलं तर कोणता आपण यूज करतो? LinkedIn आहे, Quora आहे, Blue Sky आहे, ओके. पॉलिटिशियन्स कोणतं यूज करतात? अ, Twitterसारखे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते पॉलिटिशियन्स यूज करतात. बरोबर? सो सगळ्यात पहिली गोष्ट तर आपण जे काही फ्रीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, ते आपण यूज करतो. सपोज जर तुम्हाला इमेज शेअरिंग रिलेटेड काही गोष्टी करायच्या असतील, तर ह्या केसमध्ये तुम्ही काय करता? Pinterest जे आहे त्याचा वापर करता. Tumblr आहे त्याचा वापर करता. ओके. ह्याच्यानंतर जर तुम्हाला सपोज एखादा प्रॉस्पेक्ट आहे जो इंटरनेटवरती काही सर्च करतोय, त्याच्यापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल, तर तुम्ही काय करता? स्वतःची वेबसाईट ओपन करता. ओके. वेबसाईट फ्रीची पण अवेलेबल असतात, पेड वेबसाईटसुद्धा अवेलेबल असतात. ओके. त्याच्या पण पुढं नेक्स्ट स्टेप जाऊन तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मचा प्रॉपर यूज करायचा आहे. जे काही Facebook, LinkedIn आहे, Google आहे, YouTube आहे, यांचा तुम्हाला प्रॉपर यूज करायचा. तर त्या केसमध्ये तुम्ही काय करता? तर तुम्ही पेड ॲडव्हर्टाइजमेंट करता. ओके. त्या प्लॅटफॉर्मवरती जाता. प्रॉपर जी काही ॲड वगैरे आहे, ती ॲड तुम्ही लावता आणि तिथून तुम्हाला प्रॉपर लीड जनरेशनचं जे काम आहे, ते करण्याचा प्रयत्न करता. बरोबर? सो पहिलं जी गोष्ट आहे ट्रॅडिशनल मार्केटिंग वर्सेस डिजिटल मार्केटिंग, तर ती ही आहे. ओके. आता अ, जर तुम्ही नेक्स्ट पॉइंट बघितला ट्रॅडिशनल मार्केटिंगचा, तर तो आहे की अपडेट्स आर जनरली नॉट पॉसिबल. म्हणजे काय? सपोज तुम्ही एखादं होर्डिंग बनवलं. सपोज नरेंद्र मोदींना तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देताय. ओके. नरेंद्र मोदी तुमच्या सपोज पुणे सिटीमध्ये येणार आहेत, स्वारगेटवरती येणार आहेत आणि तुम्हाला त्यांना शुभेच्छा द्यायच्यात. त्यांनी तुमचं होर्डिंग पाहिलं पाहिजे. ओके. धिस इज अल्सो वन वन काइंड ऑफ द मार्केटिंग स्ट्रॅटेजी. ओके. टू गेटिंग द फंड्स, म्हणजे आपल्याला फंड मिळावे ह्यासाठी पॉलिटिशियन जे आहेत ते अशा पद्धतीचे मार्केटिंग टॅक्टिक्स यूज करतात. सो ह्या केसमध्ये काय, सपोज जर नरेंद्र मोदी स्वारगेटच्या रोडवरती येणार आहेत आणि तुम्ही तिथं एखादं होर्डिंग त्यांच्या नावाने लावायचं आहे 1 वीकसाठी. ओके. तुम्हाला सांगितलं त्यांनी चार्जेस ₹2,00,000 आहेत. ओके.
आणि तुम्ही सगळे प्रॉपर मेसेज वगैरे लिहिला. पण सपोज मेसेजमध्ये तुम्ही तुमचं नाव किंवा तुमचा फोटो सपोज चुकीचा लावला किंवा एखादं जे काही स्लोगन वगैरे आहे त्याच्यामध्ये काही मिस्टेक झाली. ओके. तर त्या केसमध्ये तुम्हाला जो काही जिथे काही तुम्ही होर्डिंग लावलेलं आहे, ते होर्डिंग तुम्हाला त्याची कॉस्टिंग द्यावीच लागते. एका वीकसाठी तुम्ही सपोज जर ते पर्चेस केलं असेल, तर त्याचे जे काही 2,00,000 3,00,000 जे काही ठरले असतील ते तर तुम्हाला द्यावेच लागतील. पण तुम्हाला ते होर्डिंग्स चुकीचा मेसेज असल्यामुळे काढावं पण लागेल. बरोबर? सो ह्या केसमध्ये तुमची पूर्ण अमाउंट जी आहे ती वेस्टेज जाते. तो इथं पॉइंट आहे, की अपडेट्स आर जनरली नॉट पॉसिबल. तुम्ही एकदा का ॲडव्हर्टाइज लावली त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट नाही करू शकत. बट इन द अदर हँड, सपोज जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करत असाल, Facebookवरती ॲड लावताय, YouTubeवरती ॲड लावताय, Googleवरती ॲड लावताय, ओके. सपोज Googleवरती आपण सर्च ॲड लावतोय आणि सर्चमध्ये काही टायटलमध्ये लिहिलं थोडंसं चुकलं, डिस्क्रिप्शनमध्ये थोडंसं चुकलं, तर आपण इमिजिएट बेसिसवरती तो चेंज करू शकतो. पण कॅम्पेन मात्र ऑनगोइंग चालूच राहणार. सपोज मी 2,00,000चं बजेट लावलं Googleवरती सर्च ॲडमध्ये आणि माझं काही चुकलं असेल टायटल्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन्समध्ये काही चुकलं असेल, तर ते मी ऑनगोइंग म्हणजे चालू कॅम्पेनमध्ये मी ते चेंज करू शकतो. मी एखादं दुसरं हेडिंग देऊ शकतो. ओके. प्लस अजून एक काय, तर सपोज आपण तेच एक्झाम्पल घेऊया. नरेंद्र मोदींना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. तर आपण तिथं मेसेज लिहिला, वाढदिवसाच्या शुभेच्छा टू नरेंद्र मोदी. असा एक मेसेज आपण ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये लिहिला तर तो होर्डिंगवरती फिक्स झाला. बरोबर. पण डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण सेम कॅम्पेन एकाच कॅम्पेनमध्ये आपण 4 ते 5 पद्धतीचे हेडिंग्ज देऊ शकतो. म्हणजे सपोज पहिल्या 1000 लोकांना असा मेसेज दिसला, की नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये त्यांना असं दिसेल, की दुसरा दुसरा मेसेज दिसेल. जसं की आपले एखादे लढाऊ व्यक्तिमत्व असणारे नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके. किंवा सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सो अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत, ते तुम्ही डिजिटल मार्केटिंगच्या केसमध्ये टाकू शकता. ते अपडेट करू शकता. हेडिंग्ज असो, टायटल्स असो, तुमचे कीवर्ड्स असो, हे सगळं काही तुम्ही अपडेट करू शकता. हा एक प्लस पॉइंट आहे. ओके. नेक्स्ट नेक्स्ट आहे की फीडबॅक इज डिलेड अँड इनडिरेक्ट. ओके. ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये. बट डिजिटल मार्केटिंगमध्ये इन्स्टंट फीडबॅक कॅन बी ऑब्टेन. आता ह्या केसमध्ये कसं आहे, ह्या केसमध्ये आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. जसं की एखादं शूचं आहे. सपोज पुमाचं पुमा कंपनीनं त्यांचं एखादं शूचं नवीन मॉडेल जे आहे किंवा नवीन शू आहे, ते एक त्यांनी सुरू केलं किंवा नवीन त्यांनी लॉन्च केला एखादा शूज जो आहे तो. ओके. आणि त्याची त्यांनी होर्डिंग्ज लावली ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये. होर्डिंग्ज लावली किंवा त्यांनी पॉम्पलेट्स वगैरे वाटले किंवा शॉपच्या बाहेर त्यांनी त्यांचे शूजची ॲड वगैरे लावलेली आहे. ओके. असं त्यांनी केलेलं आहे. तर तिथे त्या केसमध्ये काय एक नवीन रेड कलरचा शूज आहे सपोज तिथे. त्यांनी लॉन्च केलेला. तर लोकं येत आहेत. सपोज स्वारगेटचंच एक्झाम्पल जर आपण घेतलं तर स्वारगेटवरती डेली 50,00,000 लोकं ये-जा करतात. ओके. सो 50,00,000 लोकं तुमची ॲड तर पाहतील. बट कोणाला तो शूज आवडलाय, कोणाला तो शू नाही आवडला, कोणाला कलर आवडलाय किंवा कोणाचे काही सजेशन्स आहेत, ते ते तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार. ओके. तुम्ही होर्डिंग्ज लावली, काम झालं तुमचं. ओके. आता सेम तेवढ्याच बजेटमध्ये तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये सपोज जर तीच ॲड लावली. ओके. ह्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, ह्या केसमध्ये युजर सपोज तुम्ही Instagramवरती एखादं कॅम्पेन रन केलं. ओके. तर तिथे युजर तुमची लाईक करू शकतो. तो सपोज तो शू आवडला तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरा कोणी शू लव्हर असेल, तर त्याला तो शूज तो फॉरवर्ड करू शकतो, की नवीन लॉन्च झालेला आहे Pumaचं, तू बघून घे. नेक्स्ट सपोज एखादा मुलगा आहे, त्याला तो रेड कलर नाही आवडला. तो म्हणतो, की तुम्ही हा ऑप्शन ब्लूमध्ये पण अवेलेबल केला पाहिजे. तर तो तिथे तुम्हाला कमेंट करेल, की आम्हाला हाच शूज जो आहे तो ब्लू कलरमध्ये पण पाहिजे. म्हणजे तुम्हाला कस्टमरचा फीडबॅक पण मिळतोय. ओके. ऑन सेम ॲडव्हर्टाइजमेंट. ओके. सो इन्स्टंट फीडबॅक तुम्हाला तुमच्या कॅम्पेन्सवरती मिळू शकतील आणि तुम्हाला मार्केटमधले जे पल्सेस आहेत, म्हणजे मार्केटमध्ये काय चालतं ते तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने लवकर समजतं. ओके.
नेक्स्ट आहे रिचिंग द राइट टार्गेट ऑडियन्स इज मोर डिफिकल्ट. सेम सेम एक्झाम्पल घेऊया आपण. स्वारगेटवरती एक ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहे. होर्डिंग लावलेलं आहे. 50 लाख लोकांनी येऊन ॲडव्हर्टाइज पाहिली. आता 50 लाख लोक वन डेमध्ये आले. ओके. सो त्यांच्यापैकी किती लोकांनी ॲड्सकडे पाहिलं, किती लोक एंगेज झाले तुमच्या ॲडसोबत. ओके. हे आपण कॅल्क्युलेट नाही करू शकत, बरोबर. पण इन द अदर हँड डिजिटल मार्केटिंगमध्ये सेम गोष्ट आपण कॅल्क्युलेट करू शकतो, की फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी जरी युजरने तुमची ॲडव्हर्टाईज पाहिली तर त्याचा डेटा सुद्धा आपल्याला मिळेल. युजर एंगेज किती झाला तुमच्या ॲडसोबत त्याचा डेटा सुद्धा मिळेल. कोणी किती लाईक केलं, कोणी डिसलाईक केलं, कोणी शेअर केलं, त्यांचा डेटा सुद्धा तुम्हाला मिळेल. ओके. आणि राईट टार्गेट ऑडियन्स म्हणजे काय, तर आता सपोज ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये त्या स्वारगेटच्या रोडवरून येणारे जाणारे लोक जे आहेत त्याच्यामध्ये फिमेल्स पण आहेत, ओल्ड एज्ड लोकसुद्धा आहेत. जे आपलं टार्गेट ऑडियन्स म्हणजे स्टुडंट्स आहेत किंवा आपला एज ग्रुप 18 to 40चा सपोज एज ग्रुप आहे, तर ते लोकसुद्धा आहेत त्याच्यामध्ये. ओके. सो सगळं मिक्स टाईपचं ऑडियन्स आहे. ते सगळेजण ॲड्स पाहतात इथे. ओके. बट डिजिटल मार्केटिंगमध्ये काय, आपला शूज सपोज 18 years to 40 years आपण सेल करतोय. फक्त बॉईजसाठीच तो शूज आहे. तर आपण फक्त बॉईज लोकांनाच, जे मेल आहेत त्यांनाच 18 to 14 एज असं सिलेक्ट करून तेवढ्याच लोकांना आपण ॲड दाखवू शकतो. ओके. ह्याच्यामध्ये तुमचं कॉस्ट कटिंग खूप होतं, बरोबर. सपोज 2 लाखमध्ये तुम्ही 50 लाख लोकांना ॲड दाखवताय, तर इकडे तुम्ही 2 लाखमध्ये मे बी 4 ते 5 कोटी लोकांना ॲड दाखवू शकता. एवढी पॉवर डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे. ओके. सो नेक्स्ट काय पॉईंट आहे, की कंटेंट इज मोर स्टॅटिक अँड लिमिटेड. ओके. म्हणजे ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये तुम्हाला तेवढी स्पेस मिळते, तेवढ्या स्पेसमध्ये तुम्हाला तो तेवढाच कंटेंट जो आहे तो फिट करायचा असतो. पण इकडे तुम्हाला ॲडिशन्स काय काय मिळतं डिजिटल मार्केटिंगमध्ये, इमेजेस, टेक्स्ट, GIFs, व्हिडिओज. ओके. अशा पद्धतीने तुम्ही ॲनिमेटेड कॉन्टेंट असेल तर तो सुद्धा तुम्ही प्रमोट करू शकता. ओके. ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये तुम्हाला व्हिडिओ प्ले करायचे असेल तर तुम्हाला तसला तो व्हिडिओ बॉक्सची वगैरे जी ॲडव्हर्टाईज नसते का, त्याच्यावरती तुम्हाला ते तुमची जी ॲड आहे ती लावावी लागेल. त्यांची कॉस्टिंग वेगळीच राहते, बरोबर. नेक्स्ट पॉईंट आहे डेटा इज जनरली नॉट मेजरेबल इकडे. आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये डेटा आपण मेजर करू शकतो. ओके. ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये एक वीक पॉईंट आहे, जसं की रिपीटिंग ॲड्स टू द सेम ऑडियन्स इज चॅलेंजिंग. म्हणजे आज जे 50 लाख लोक स्वारगेटच्या रोडवरनं जाणार आहेत, चान्सेस आहेत की 80 to 90% उद्या सेम लोक त्या रोडवरती जाणार आहेत, कारण त्यांचं ते डेली रुटीन असू शकतं, बरोबर. सो इथे जे रिपीटेड एकच युजर जो मल्टिपल टाइम्स ॲड बघतो ना, हे तुम्ही कंट्रोल नाही करू शकत ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये. पण इकडे पेड ॲड्समध्ये किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही हे कंट्रोल करू शकता. ते कसं, तर एका युजरला एकदाच ॲड दाखवा. ह्या 4 दिवसामध्ये एकदाच ॲड दाखवा. नेक्स्ट 4 दिवसामध्ये परत त्या युजरला ॲड दाखवा. असं आपण तिथं सेटिंग करू शकतो, बरोबर. सो हे काही बेनिफिट्स आहेत. हे कंपॅरिझन आहे डिजिटल मार्केटिंग वर्सेस ट्रॅडिशनल मार्केटिंग. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता किंवा तिथे ह्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करू शकता इथे. ओके. सो नेक्स्ट स्लाइड आहे व्हाय SEO शुड बी डन. ओके. आता SEOच्या अगोदर SEO का करतो, SEO म्हणजे काय, तर SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ओके. SEOच्या अगोदर कोणत्याही बिझनेसची एखादी वेबसाईट असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअल असू द्यात किंवा तुमचं ऑर्गनायझेशन असू द्यात. तुमच्याकडे वेबसाईट असणं महत्त्वाचं आहे. कारण जे काही अ, तुम्ही जे काही सेल करताय, सर्व्हिस असू द्या किंवा प्रॉडक्ट असू द्या, तर त्याची वेबसाईट असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या त्याच्या मदतीने कोणताही युजर जो आहे तो तुम्हाला इंटरनेटवरती शोधू शकतो. ओके. इव्हन तुम्ही जर जॉब जरी करत असाल तरी तुमची स्वतःची वेबसाईट ही असली पाहिजे. तुमच्या नावाने एखादी प्रोफाईल वेबसाईट जी असते ती असली पाहिजे. तिथे तुम्ही तुमचं जॉबचं काम, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स, तुम्ही तुमच्या सर्व काही गोष्टी तुम्ही तिथे दाखवू शकता. आणि तिथून तुम्ही काहीच नाही, सर्व्हिस नाही, प्रॉडक्ट्स नाही, तर ॲटलीस्ट तुम्ही कन्सल्टेशन तरी तिथून तुम्ही सेल करू शकता. ओके. हे खूप इम्पॉर्टंट आहे.
प्रत्येक इंडिव्हिज्युअलची किंवा ऑर्गनायझेशनची वेबसाईट असणे गरजेचं आहे. आणि एकदा का वेबसाईट जर आली, तर एस-ई-ओचा रोल तिथे येतो. त्याच्यामध्ये काय येतं, की Googleवरती किंवा Bingवरती किंवा आता ChatGPTवरती तुमचा जो कंटेंट आहे तो तिथे गेला पाहिजे, बरोबर? ChatGPTच्या क्राउलरने तुमच्या वेबसाईटचा कंटेंट प्रॉपर घेतला पाहिजे. जे काही एआय मॉडेल्स आहेत, जसं की परप्लेक्सिटी, क्लाउडी, जेमिनी, ओके. हे सुद्धा तुमचे ह्यांचे सुद्धा बॉट्स आता आलेले आहेत, जे तुमच्या वेबसाईटवरती येतात, कंटेंट घेतात, तो ऑप्टिमाइज करतात आणि त्यांच्या युजरला जसं आहे तसं ते दाखवतात. सो ते एआयच्या मॉडेलला सुद्धा तुमचा कंटेंट गेला पाहिजे. प्लस Google सर्च इंजिन आहे, Bing आहे, Yahoo आहे, ओके. Baidu आहे. हे सगळे जे सर्च इंजिन आहे, तिथं सुद्धा तुमची जी वेबसाईट आहे ती रँक झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टींमध्ये एस-ई-ओचा रोल येतो. ओके. सो एस-ई-ओमध्ये आपण काय करतो, तर जी काही तुमची वेबसाईट आहे, सपोज आपण एखादं एक्झाम्पल घेऊया. अ, एक इंडिव्हिज्युअल आहे आणि तो सपोज ग्राफिक डिझायनिंगचं काम करतोय. सो तो त्याचं सगळं ग्राफिक डिझायनिंगचं कामाची तो प्रोफाईल वेबसाईट तिथे बनवू शकतो. तिथे तो सपोज जर त्यानं एक ॲनिमेटेड डॉगचं त्यानं एक चित्र बनवलं, जी-आय बनवली, तर तो तो त्याची जी जी-आयफ आहे ती तो त्याच्या वेबसाईटवरती अप करू शकतो. तिथं तो लिहू शकतो प्रॉपर अल्ट टॅग, प्रॉपर त्या इमेजचं नाव वगैरे असं तो तिथे देऊ शकतो. इन्फॉर्मेशन देऊ शकतो, की ॲनिमेटेड डॉग म्हणून व्हाईट कलरचा डॉग आहे, त्याची इन्फॉर्मेशन दिली. आणि सपोज Googleमध्ये किंवा Bingमध्ये जर कोणी सर्च केलं, की आय वॉन्ट ॲनिमेटेड डॉग जी-आय-एफ वगैरे असं, तर त्याची वेबसाईट तिथं 1 नंबरला येईल. तिथं दिसेल किंवा कोणी ह्याच्यामध्ये ChatGPTमध्ये कोणी सर्च केलं, की मला एखादी इमेज वगैरे जी-आय-एफ इमेज वगैरे पाहिजे, तर ती मी कशी घेऊ? तर ChatGPT तर सोर्स वगैरे देईल, बरोबर? कोणतंही एआय मॉडेल वगैरे असू दे, तर तिथं तुमच्या जे वेबसाईट आहे त्याची व्हिजिबिलिटी तिथे वाढेल. ओके, इन शॉर्टमध्ये. आणि एकदा का व्हिजिबिलिटी वाढली, तर जो प्रॉस्पेक्ट आहे, तो प्रॉस्पेक्ट तुमच्यापर्यंत प्रॉपर पद्धतीनं पोहोचू शकेल किंवा तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकाल. आणि तिथून तुमचा बिझनेस किंवा कन्सल्टेशन व्हॉटएव्हर सर्व्हिस अँड प्रॉडक्ट तुम्ही सेल करणार आहात, ती तुम्ही तिथून करू शकता. ओके, सो एस-ई-ओ इज द इम्पॉर्टंट अँड बिफोर एस-ई-ओ वेबसाईट इज द इम्पॉर्टंट. ओके. सो वेबसाईट काय असते, तर तुम्हाला एक इन शॉर्टमध्ये मी थोडंसं दाखवतो. तर इथे तुम्ही बघू शकता, हे निखिलेख सोल्युशनची आपण वेबसाईट बनवलेली आहे. इथे आपण डिजिटल मार्केटिंगचे प्रोजेक्ट्स घेतो. डिजिटल मार्केटिंग काय आहे? त्याच्यामध्ये सर्व्हिसेस चॅनल आपण काय-काय सेल करतो, एस-ई-ओ सर्व्हिसेस, मेटा, Google ॲड्स, लोकल एस-ई-ओ, LinkedIn ॲड्स, ए-बी-एम मार्केटिंग. ओके. सो इथे लेटेस्ट आर्टिकल्स आहेत आणि अशा पद्धतीचा फॉर्म दिला तर युजर तुमचा फॉर्म फिलअप करणार आणि इन्क्वायरी तुम्हाला जनरेट होणार. ओके. कोर्सेसच्या बाबतीत म्हणलं तर अशा पद्धतीचं पेज आहे. जर कोणी सर्च केलं Googleमध्ये, की डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर तिथं आपण रँक झालं पाहिजे. ओके. आता रँक होतोय आपण, पण एका क्लायंटच्या वेबसाईटसाठी रँक होतोय आपण. ओके. सो हे पुढे येईलच आता नेक्स्ट स्लाइडमध्ये. ओके. सो एस-ई-ओ हे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता कंटेंट मार्केटिंग, नेक्स्ट स्लाइड. तर ह्याच्यामध्ये काय कंटेंट मार्केटिंगमध्ये काय, तर आता बघा, जे काही आत्ताचं 2025 करंट इयर चालू आहे, ह्याच्यामध्ये खूप सारे डेली अपडेट्स येत आहेत. नवीन-नवीन एआयचे मॉडेल्स येत आहेत. एआय बेस्ड एआयचे एजंट्स नवीन-नवीन येत आहेत. Google तर ऑलरेडी आहेच. 98% जे काही इंटरनेट आहे ते Google अजूनही कंट्रोल करतोच आहे सर्चमध्ये. परत Bing आहे. ओके. Yahooचं सर्च इंजिन्स आहेत. ओके. मल्टिपल असे सर्च इंजिन्स प्लस एआय मॉडेल्स प्लस एआय एजंट्स. ओके. सो इथे सगळीकडे कंटेंट मार्केटिंग जे आहे ते अजूनही चालतंय. म्हणजे इव्हन प्रत्येक एआय एजंट जो आहे तो स्वतःला डे बाय डे इम्प्रूव्ह करतोय, की युजरनं विचारलेल्या क्वेरीमध्ये आपण कशा पद्धतीने इम्प्रूव्हाइज करू शकतो. कशा पद्धतीने त्याला प्रिसाईज आपण जे ॲन्सर आहे ते देऊ शकतो. ओके. त्याच्यावरतीच बेस्ड आत्ता Googleचं एआय मोड म्हणून आलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. ओके. Google सर्चमध्येच आलेलं आहे. सो हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कंटेंट मार्केटिंगमध्ये येतात. आता त्यासाठी तुम्हाला कोणतंही
एजंट असू द्या, एआय मॉडेल असू द्या किंवा Google असू द्या. जोपर्यंत तुम्ही इंटरनेटवरती अवेलेबल नाही, तोपर्यंत ते तुमची सर्व्हिस किंवा तुमचं प्रॉडक्ट घेणार नाही. बरोबर आहे. तुम्ही सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी सर्व्हिस देत आहे. बरोबर. सर्व्हिस सपोज आपण घेऊयात. सपोज तुम्ही प्लंबिंगची सर्व्हिस देताय. ओके. बेस्ट आहे तुम्हाला डेलीचे 10-20 क्लायंट्स तुम्हाला आहेत. त्यामुळे तुमची प्लंबिंगची सर्व्हिस खूप चांगली चालू आहे. ओके. बट तुम्ही Googleवरती कुठंच नाहीये. ओके. सो जर तुम्ही Googleवरती कुठेच अवेलेबल नाहीये, तर कोणत्याही की तुम्ही कितीही चांगलं प्लंबिंगचं काम करत असू द्या, Googleवरती किंवा एआयवरती तुम्ही प्लंबिंगच्या कोणत्याही कीवर्ड रिलेटेड तुम्ही तिथे येणार नाही. कोणत्याही पद्धतीच्या क्वेरीवरती तुम्ही तिथं दाखवलं जाणार नाही. सो तुमची सर्व्हिस, तुमचं प्रॉडक्ट जे आहे ते अ, Googleवरती असणं हे इम्पोर्टंट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर कंटेंट द्यायचा असतो. आता कंटेंटचे प्रकार कोणते कोणते आहेत? तर टेक्स्ट आहे, व्हिडिओज आहेत, इमेजेस आहेत, जी-आय-एफ्स आहेत, ओके. ऑडिओ फाइल्स आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कंटेंट जनरेट करू शकता. जर तुमचा बिझनेस असेल तर प्रॉपर ई-बुक्स असणं गरजेचं आहे. केस स्टडीज असणं गरजेचं आहे. व्हाईट पेपर्स असणं गरजेचं आहे. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल असाल तर तुम्ही प्रोफेशनली जे आपण यूज करतो प्लॅटफॉर्म जसं की LinkedIn, Quora ह्याच्यावरती तुम्ही अवेलेबल असणं गरजेचं आहे. ओके. तुमच्याकडे YouTubeचा एखादा चॅनल असणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस रिलेटेड तुम्ही काय करता त्याच्याबद्दल तुम्ही बोललेलं गरजेचं आहे. तुमची वेबसाईट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो हे झालं हे सगळं कंटेंट मार्केटिंगमध्ये येतं. आता त्याच्यामध्ये पण अजून आपण डीप डाइव्ह केलं, तर कंटेंट कशा पद्धतीनं लिहिला पाहिजे. सपोज जर तुम्ही एखादा ब्लॉग लिहित असाल, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला कोणताही क्राउलर किंवा एआय एजंट पटकन पिकअप करेल. सो त्याच्या पण ज्या काही टेक्निक्स वगैरे आहेत, त्या तुम्हाला थोड्याफार स्टडी केल्या पाहिजेत आणि मग तुम्ही कंटेंट मार्केटिंग चांगल्या पद्धतीनं करू शकता. नेक्स्ट आहे सोशल मीडिया का यूज करायचा? तर सगळ्यात पहिले आपण ह्याच्यामधले बऱ्यापैकी पॉइंट्स जे आहेत ते आपण ट्रॅडिशनल व्हर्सेस डिजिटल मार्केटिंगमध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिलं तर आहे तुम्ही तुमचं जे टार्गेट ऑडियन्स आहे त्याला प्रॉपरली ऑप्टिमाइज करू शकता. ओके. इव्हन तुम्ही म्हणजे तुम्ही पेड ॲड नाही केली. सपोज जर तुम्ही LinkedInवरती एखादी पोस्ट करताय, तर तिथे सुद्धा तुम्ही टार्गेट ऑडियन्स फ्रीच्या जे आपले नॉर्मल पोस्टिंग असतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टार्गेट ऑडियन्स करू शकता. म्हणजे माझी जी पर्टिक्युलर पोस्ट आहे ती पर्टिक्युलर लोकांनाच दाखवा. एवढंच त्याच्यामध्ये फॅसिलिटी आहे LinkedInवरती. ओके. नेक्स्ट आहे की तुमची एखादी न्यूज असेल, तर जी स्प्रेड आहे ती फास्ट पद्धतीनं स्प्रेड केली जाते. ओके. ट्रस्ट बिल्डअप होतो, ब्रँड बिल्डिंग होती, ब्रँड अवेअरनेस होतो. ओके. ह्याच्यामुळे आपण सोशल मीडिया जे आहे ते यूज केलं पाहिजे. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये सोशल मीडिया मॅनेजमेंट तुम्हाला प्रॉपर मॅनेज करता आलं पाहिजे. जे पण काही तुम्ही बनवताय, जे पण तुम्ही कंटेंट क्रिएट करताय, ओके, ते तुम्हाला प्रॉपर मॅनेज करता आलं पाहिजे. प्रॉपर व्हिडिओज बनवता आल्या पाहिजेत. त्या व्हिडिओज तुम्हाला YouTubeवरती शेअर करता आल्या पाहिजेत. ओके. तुमचं वीकली कंटेंट प्लॅनिंग पाहिजे. तुम्ही इंडिव्हिज्युअल असू द्यात किंवा ऑर्गनायझेशन असू द्यात. जे काही कंटेंट तुम्ही सोशल मीडियावरती टाकणार आहे, त्याचं तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग केलं पाहिजे. सपोज जर तुम्ही Instagramवरती पोस्टिंग करताय किंवा रील्स टाकताय. ह्या केसमध्ये आता जसं की गणपती येणार आहे, तर गणपतीची पोस्टिंग तुम्ही आत्तापासूनच सुरू केली पाहिजे. बरोबर? तर तुम्हाला थोडंफार जे काही एंगेजमेंट आहे ते तुम्हाला मिळेल. बरोबर? सपोज 15 ऑगस्ट येणार आहे, तर 15 ऑगस्टला तुम्ही काय करायचं ह्याचं प्लॅनिंग तुम्ही आत्तापासूनच केलं पाहिजे. सपोज तुम्ही Instagramवरती रील्स वगैरे काय करत असाल तर ते. ओके. तुमचं प्रॉपर व्हिज्युअल डिझाईन्स पाहिजेत. म्हणजे जे काही तुम्ही डेक बनवणार आहे, इमेज बनवणार आहे, त्याचं प्रॉपर तुम्ही डिझायनिंग केलं पाहिजे. ओके. स्पेशल डेज असतील तर ते सेलिब्रेट तुम्हाला केलं पाहिजे, की जसं की हॅपी इंडिपेंडन्स डे, हॅपी दिवाळी वगैरे त्याच्याशी रिलेटेड. ओके.
लोकांना कमेंट रिप्लाय करायला सांगितलं पाहिजे तुमच्या कंटेंटवरती. ऑडियन्स आहे तो ऑप्टिमाइज केलं पाहिजे. ऑडियन्सला इरिटेट पण नाही झालं पाहिजे. सपोज जर तुम्ही एखादी सर्व्हिस किंवा कोर्स सेल करताय आणि एखाद्या तुमच्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये तुम्ही एखाद्या नंबरला ॲड केला आणि त्यानं तुम्हाला सांगितलं, की मला हे सर्व्हिस नाही घ्यायची. तर तुम्ही तिथून त्याला काढून टाका. तुम्ही तुमच्या ग्रे लिस्टमध्ये त्याला ठेवा, की त्याला फ्युचरमध्ये मी न्यूजलेटर्स किंवा ब्लॉग सेंड करेन. ओके. अशा पद्धतीनं. आणि प्रॉपर तुमच्या सोशल मीडियाचं रिपोर्टिंग जे आहे ते तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके. आता नेक्स्ट स्लाईड आहे, की आता ह्याच्यासाठी आम्ही तुमची कशा पद्धतीनं हेल्प करू शकतो. तर जसं मी तुम्हाला पहिलं काही स्लाईडमध्ये सांगितलं, की जे आम्ही एक कोर्स लॉन्च करतोय 30 जुलैपासून तो कोर्स सुरू होणार आहे डिजिटल मार्केटिंगचा. तर ते त्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला हे सगळं काही गोष्टी आहेत त्या इन डिटेलमध्ये शिकवणार आहे. म्हणजे 3 महिन्याचं ते ट्रेनिंग राहील. डेली तुम्हाला त्याच्यावरती ब्रेनस्टॉर्मिंग केलं जाईल प्रत्येक आयडियावरती आणि ईच अँड एव्हरी कन्सेप्ट आहे तो तुम्हाला प्रॅक्टिकली स्क्रीन शेअर करून दाखवला जाईल आणि तुम्हाला स्वतःला तो करायला सुद्धा लावला जाईल. ओके. टोटल 54 मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये. ओके. कोर्स झाल्यानंतर तुम्हाला जॉबसाठी जे काही गरजेचं आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल. जे काही प्रोजेक्ट्स असतील, जे काही ऑनगोइंग प्रोजेक्ट्स असतील निखिल एक्समध्ये ते त्या प्रोजेक्ट्सवरती तुम्हाला काम करायला दिलं जाईल. लाईव्ह प्रोजेक्ट्स राहतील ते. ओके. तुम्हाला पर्सनलाइज्ड ट्रेनिंग दिलं जाईल प्लस गाईडन्स दिला जाईल. सपोज तुम्हाला बिझनेस करायचा आहे किंवा तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचं आहे. तुमच्याकडे एखादा प्रोजेक्ट आला, तर फक्त तुम्ही निखिल एक्सचे स्टुडंट असल्यामुळे तुम्हाला आम्ही त्याच्यामध्ये पण गाईड करू. त्याच्यामध्ये पण आम्ही तुम्हाला असिस्ट करू. टेक्निकल असिस्टन्स देऊ, की तुम्हाला कोणत्या वेनं क्लायंटला डील केलं पाहिजे, कशा पद्धतीनं कोटेशन दिलं पाहिजे, काय पिच केलं पाहिजे क्लायंटला, ह्या सगळ्या गोष्टी. जर तुम्ही जॉब बघत असाल, तर तुम्हाला जॉबसाठी आम्ही प्रॉपर रिझ्यूम कसा बिल्ड करायचा, जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत माझ्या आत्तापर्यंतचे 10 इयर्स प्लस एक्सपिरियन्समध्ये, त्याच्यामध्ये क्लायंट्सकडे काही काम असतील, तर ते काम देणे किंवा कुठे तुम्हाला जॉबसाठी हेल्प पाहिजे असेल, तर त्याच्यामध्ये हेल्प करणे. कशा पद्धतीनं जॉबसाठी ॲप्लाय करायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करणे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे सांगितल्या जातील. आता जे 54 मॉडेल्स आहेत, तर हे नुसते 54 आहेत का? मग ह्याच्यामध्ये काय-काय आहे? तर त्याचं इथे एक एक्सेल आहे, ते तुम्हाला मी थोडंसं दाखवतो. डिटेलमध्ये आपण ते काढलेलं आहे. ओके. नेक्स्ट काही दिवसामध्ये आपण ह्याचे प्रॉपर प्रत्येकाचे प्रेझेंटेशनसुद्धा जे आहेत ते रेडी करणार आहे. सो प्रॉपर लर्निंग जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रॉपर तयार झाले पाहिजेत त्यासाठी. सो डिजिटल मार्केटिंगचा ओव्हरव्ह्यू पहिल्या मॉडेलमध्ये इथे तुम्ही मॉडेल्स बघू शकता. ब्लॉग क्रिएशन, बिझनेस वेबसाईट क्रिएशन. ओके. एआय जे आता एआय आलेलं आहे, तर हे जे काही ट्रेंडिंग एआयच्या गोष्टी आहेत, त्यासुद्धा ह्याच्यामध्ये कव्हर केल्या जातील. त्या प्रत्येक मॉडेलमध्ये काय-काय सब पॉइंट्स काय-काय आहेत, ते तुम्ही समोर बघू शकता त्याच्या. याच्यामध्ये आपण व्हिडिओ क्रिएशन पण तुम्हाला शिकवणार आहे. सर्च इंजिन फंडामेंटल्स. ओके. कीवर्ड रिसर्च कसा करतो, कीवर्डचं काय इम्पोर्टन्स आहे इंटरनेटवरती, Googleचे काय लेटेस्ट अल्गोरिदम्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला आपण त्याच्यामध्ये शिकवणार आहे. सो अशा पद्धतीचे हे टोटल 54 मॉड्यूल्स राहतील आणि हे आपण सगळे 3 महिन्यामध्ये कव्हर करणार. ओके. तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन पण करून घेणार. तुम्हाला प्रॉपर कॉल्ससुद्धा देणार आपण, की इथे-इथे ओपनिंग्ज आहेत, तुम्ही ॲप्लाय करा. रिझ्यूम बिल्डिंगमध्ये तुम्हाला हेल्प केली जाणार. ओके. सो हे सगळं राहील तुमच्या त्या 54 मॉडेल्समध्ये. ओके. हा कोर्स जो आहे तो 30 जुलैपासून आपण सुरू करणार आहे. जी काही ह्याची व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये असे कोर्स मल्टिपल इन्स्टिट्यूट्स जे आहेत ते चालू विकतातच आहेत. जे इंटरनॅशनल लेव्हलचे आहेत जसं की ISB ऑनलाईन तुम्ही म्हणू शकता, की हे पूर्ण वर्ल्ड वाईड डिजिटल मार्केटिंगचा कोर्स सेल करतं. ते सुद्धा सेम गोष्टी तुम्हाला देत आहेत. उलटं त्यांचे थोडे मॉडेल्स कमी आहेत. त्यांच्याकडे पण आय थिंक 50 मॉडेल्स आहेत त्यांच्याकडे. 48-50 मॉडेल्स आहेत. पण त्याची कॉस्टिंग ते ₹2,00,000 घेतात. त्यांचं तुम्हाला अ, त्यांचं जे काही एल-एम-एस वगैरे आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतं. ₹2,00,000 त्यांची कॉस्टिंग आहे. जे काही आपले अ, मेट्रो सिटीमधले इन्स्टिट्यूट्स आहेत ते ह्याच कोर्सेसची फी 20, 25,000, 30, 40 जसं ज्याचं जसं मॉडेलमध्ये आहे त्या पद्धतीनं ते ह्याच्यामध्ये कॉस्टिंग देत आहेत.
निखिलेक्समध्ये आपण सेम 54 मॉडेल्स with the same efforts or you can say more efforts as compared to the other institutes आपण फक्त 7,999 मध्ये आपण हा कोर्स देतोय फक्त पहिल्या 10 स्टुडंटसाठी. 10 स्टुडंट्स नंतर ह्याची प्राइस जी आहे ती आपण वाढवणार आहे. ओके. सो फक्त पहिल्या 10 स्टुडंट ज्या राहतील त्यांच्यासाठी 7,999 ही प्राइसिंग राहील याच्यामध्ये. ओके. सो जर तुम्हाला काही इंटरेस्ट असेल, तुम्हाला तुमचे कोण रेफरन्स असतील, तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. हा माझा मोबाईल नंबर राहील. ओके. ह्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही मेलला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. contact@nikhilex.com. जर कोणाचे काही क्वेश्चन्स असतील तर आपण क्वेश्चन्स घेऊयात आता.